आपण ऐकत आहात महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 12. भाग 44. 24 सप्टेंबर 1873 रोजी फुलेवाड्यात सकाळपासून वर्दळ सुरू झाली. बाहेरगावाहून बरीच मंडळी आली होती. भिलारहून गोविंदराव बापूजी, पर्वतीहून नारायणराव शिंदे आले होते. ज्ञानबा झगडे मिस्त्री सकाळी लवकर येऊन काय हवं काय नको ते पाहून गेले होते. काल संध्याकाळी हजर झालेले नारायणराव नगरकर तात्यांशी काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करत होते. नारायणराव कडलक, शाहीर धोंडीराम प्रतिज्ञापत्रक लिहित होते. कृष्णराव भालेकर त्यांना मदत करत होते. सीताराम ज्ञानोबा सासणे बैठक व्यवस्था पाहत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 50-60 इतकी मंडळी जमली आणि बैठकीला सुरुवात झाली. सर्वांच्या विनंतीवरून तात्यासाहेब बोलायला उभे राहिले. त्यांनी आपल्या खणखणीत आवाजात बोलायला प्रारंभ केला. बंधूनो, समाजघटनेसाठी धर्म ही एक आवश्यक बाब आहे. परंतु धर्मज्ञानाबाबत आपल्या समाज बांधवांची अवस्था आंधळ्याच्या गोष्टीसारखी झाली आहे. धर्म म्हणजे नेमकं काय हेच त्यांना कळेनासं झालं आहे. कारण स्वतंत्र विचार करण्याची कुवत त्यांच्या ठायी उरलेली नाही. त्यामुळे ते धर्माचं सत्य स्वरूप जाणू शकत नाहीत आणि त्याप्रमाणे आचरण करू शकत नाहीत. धर्मग्रंथांनी लादलेल्या मानसिक गुलामगिरीत ते जखडले आहेत. पोथ्यांची अर्थहीन पोपटपंची झाली की ब्राह्मणांना धर्मरक्षण केल्यासारखं वाटतं आणि ब्राह्मणाच्या पायाचं पाणी प्यालं की शूद्रांना धर्मपालन झाल्यासारखं वाटतं. हे खरं धर्मजीवन नाही. ही धर्माची थट्टा आहे. तुम्हा आम्हाला जीवन देणाऱ्या सर्वशक्तिमान ईश्वराचा हा घोर अपमान आहे. त्या विश्वनिर्मात्या ईश्वराला हे वर्तन कधीही मान्य होणार नाही. प्रचलित हिंदू धर्म हे आर्यभटांचं कुटील कारस्थान आहे. भेदांचे वेद आणि कर्माचा धर्म करून त्यांनी धर्माचा धंदा केला आहे. असा हा धर्म म्हणजे खरा धर्म नव्हे. वेदांत सांगणारे लोक गोष्टी फार मोठ्या मोठ्या सांगतात, परंतु व्यवहारात ते तसे वागत मात्र नाहीत. वेदांतासारख्या नास्तिक मतांवर विश्वास ठेवणं हा सुद्धा ईश्वराचा अपमान आहे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा कावा लोकांच्या ध्यानात येत नाही. ब्राह्मणो मम दैवतम हे वेड काही केल्या त्यांच्या डोक्यातून जात नाही. भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके अशी आपल्या समाजाची स्थिती आहे. भट्ट सांगेल ते पुनव आणि भट्ट सांगेल ती अवस हे आता थांबूया. एका गोष्टीचा निर्देश इथं केला पाहिजे. धर्मग्रंथांमध्ये ब्राह्मणांनी करून ठेवलेल्या लबाड्यांचं खरं स्वरूप कळण्याच्या कामी आम्हाला ज्ञानगिरी बुवांची फार मदत झाली. त्यांनी आम्हाला जे सत्यज्ञान घडवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ब्रह्मगारुडाविरुद्ध झगडणं हे एका व्यक्तीचं काम नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन झटलं पाहिजे. म्हणूनच ही बैठक घेतली आहे. बंधूनो, पोथ्या पुराणं ऐकण्यात आणि दगडधोंड्यांची पूजा करणं यामध्ये धर्म नाही. ती दिशाभूल आहे. ती काही लोकांची पोटं जाळायची सोय आहे. ती तशीच टिकून राहावी म्हणून त्यांनी जातीभेदांचं आणि कर्मकांडांचं खूळ माजवलं आहे. शूद्र जातीतल्या कित्येकांना सारखीच बुद्धी असूनही आपण केवळ शूद्र जातीत जन्मलो म्हणून श्रेष्ठ होऊ शकत नाही असं वाटतं. मनातल्या या भावनेमुळे आपल्या देशातली मनुष्यशक्ती वाया जात आहे. अस्पृश्यता, भेदाभेद नष्ट केल्याशिवाय समाजाची उन्नती होणं शक्य नाही. दीनदुखी, अक्षरशत्रू माणसाचे अश्रू पुसले नाहीत तर आपलं मनुष्य म्हणून जगणं व्यर्थ ठरेल. प्रत्येक माणूस गुणांनी श्रेष्ठ ठरतो, जातीनं किंवा जन्मानं नव्हे. महार सदाचारी असला तरी नीच आणि ब्राह्मण दुराचारी असला तरी श्रेष्ठ हा कुठला न्याय आहे? याबाबत आपणही थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ब्राह्मणाच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून पिण्यात धन्यता मानू नका. त्याऐवजी आपली स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. त्यातच खरं मनुष्यपण आहे. धर्माचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून आमच्या शूद्र बांधवांनी तो अज्ञानानं तसाच स्वीकारला आहे. उदाहरणार्थ, मेंढरं पाळणं हा धनगरांचा धर्म नव्हे, तो त्यांचा उद्योग आहे. घर बांधणं हा सुतारांचा धर्म नव्हे, तो त्यांचा धंदा आहे. किंवा शेती करणं हा कुळवाड्यांचा धर्म नव्हे, तो त्यांचा उद्योग आहे. त्याचप्रमाणे युद्धात पराजित झालेल्या आमच्या अज्ञानी लोकांना भोंदाडून खाणं हा आर्यभटांचा धर्म नव्हे, तो त्यांचा धूर्तपणा आहे.
धर्माच्या नावाखाली लोकांना लुटून खावं हा आर्यभटांचा धर्म नव्हे, ती त्यांची उघड ठकबाजी आहे. शूद्राकडून दान घेऊन ते त्याच्या पितरांना स्वर्गाला पाठवतात, तर आपल्या पितरांना स्वर्गाला पाठवण्यासाठी स्वतः कोणतं दान करतात? दान धर्माचं लटांबर आमच्या मागं लावून त्यांनी आमची पोटं जाळायची खाशी सोय करून ठेवली आहे. एकच हशा उसळला. तात्या थबकले. त्यांचा आवाज आता चांगलाच तापला होता. ते पुढं म्हणाले, एकाच घरातील 3 भाऊ वेगवेगळे धंदे करत असतील तर त्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत असं तुम्ही मानता का? बंधूनो, धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी परमेश्वराची इच्छा काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वर एकच असून तोच सत्य आहे. त्याला निर्मिक म्हटलं असता चिंता नाही. हे जग त्यानं सर्व मानवांसाठी, पशुपक्ष्यांसाठी निर्माण केलं असून येथील सर्व वस्तूंवर सर्वांचा सारखाच हक्क आहे. सर्वांनी सर्व वस्तूंचा सारखाच उपभोग घ्यावा हीच निर्मिकाची इच्छा आहे. त्यानं निर्माण केलेलं पानं, फुलं त्यालाच अर्पण करणं चुकीचं असून त्यातून तो प्रसन्न होणार नाही. तुम्ही आम्ही सर्व मानवांनी जगाच्या कल्याणासाठी झटणं हाच त्याला खरा नैवेद्य आहे. सर्वांनी बंधुभावानं आणि सत्यनिष्ठेनं वागलं तरच त्याला संतोष होणार आहे. निर्माणकर्ता कसानी कुठं आहे हे जाणण्याची मनुष्यानं इच्छा न केलेली बरी. यत्किंचित मानवास त्याचा शोध घेणं शक्य नाही, कारण मानवाच्या बुद्धिशक्तीला मर्यादा आहेत आणि तो जगाचा निर्माणकर्ता ईश्वर सर्व शक्तिमान आहे. त्याची प्रार्थना करण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नाही, कारण आम्ही सर्व त्याची लेकरं आहोत. मुलाला आईशी बोलायचं असेल तर बापाची परवानगी घ्यावी लागत नाही. कुठल्याही मध्यस्थीशिवाय तो आईची भेट घेऊ शकतो. ईश्वराशी असलेलं आपलं नातं हे असं मायलेकरासारखं आहे. कुठल्याही मध्यस्थाशिवाय आम्ही त्याची उपासना करू शकतो. गुरु होऊन लोकांना भोंदाडणाऱ्या पातक्यांवर विश्वास ठेवू नका. पृथ्वीवर जेवढी म्हणून धर्मपुस्तकं आहेत त्यापैकी एकाही ग्रंथात सारखं सार्वजनिक सत्य नाही, कारण प्रत्येक धर्मपुस्तकात काही स्वार्थी लोकांनी हेकटपणा करून ठेवला आहे. त्यामुळे ते ग्रंथ सर्व मानवास सारखे हितकारक ठरत नाहीत. प्रत्येक धर्मपुस्तकात त्या त्या वेळेस अनुसरून काही ना काही सत्य आहे, परंतु स्वार्थी लोकांच्या कारस्थानामुळे ते झाकलं गेलं आहे. ते सत्य शोधून त्याचं अनुसरण करणं हेच आपलं कर्तव्य आहे. देशाभिमान आणि धर्माभिमान हे माणसांमध्ये वैरभाव निर्माण करणारं खूळ आहे, कारण पृथ्वी हा एकच देश असून त्याचा निर्माणकर्ता एकच आहे. आम्हा सर्वांना मानवी अधिकारांचा सारखा उपभोग घेता आला पाहिजे, परंतु असं घडत नाही. आम्हास कितीतरी दुस्सह अडचणी सोसाव्या लागत आहेत. पृथ्वीवरील अनेक देशातील नद्या महासागरास मिळतात, त्यापैकी एकाच देशातील नदी पवित्र कशी असेल? त्याचप्रमाणे एकंदर सर्व माणसे अवयवानं व बुद्धिकौशल्यानं एकसारखी असून त्यापैकी काही लोक फक्त पिढीजात पवित्र बनून श्रेष्ठ कसे ठरतील? बंधूनो, सत्य जाणून घ्या आणि आपणही थोडं आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षणानं आपले दोष दूर होतील. जुगार खेळू नका, व्यसनाधीन होऊ नका, उद्योगी व्हा, मुलांना शिकवा. दैववादी होऊन दुःख दारिद्र्याच्या नावानं बोटं मोडत बसू नका. आपण उद्योगी झालो तर आपलं दारिद्र्य कुठल्या कुठे पळून जाईल. बंधूनो, धर्माचं सत्यस्वरूप जाणून घेऊन त्यानुसार आचरण करणं हाच धर्म होय. सत्य म्हणजे नीती, सत्य म्हणजे कृती. मानवासाठी सत्यापरता वेगळा धर्म नाही, तोच सत्य धर्म होय. सत्य धर्माचं आचरण केल्यानं प्रत्येक माणूस सुखी होईल आणि अशा सुखी समाधानी माणसाला पाहून निर्मिकालाही संतोष होईल. म्हणूनच आम्ही सार्वजनिक सत्य धर्माची, सत्यशोधक समाजाची स्थापना करावी असं ठरवलं आहे. बंधूनो, धर्म ही कोणाच्या मालकीची वस्तू नाही. सर्वांना सारखीच हितकर ठरेल अशी ती सार्वजनिक गोष्ट आहे. हिंदू धर्म असा सर्वांचा सार्वजनिक नाही. स्त्रियांना, शूद्रातिशूद्रांना तेथे धर्माचा अधिकार नाही. याउलट ख्रिस्ती धर्म, मुहम्मदी धर्म किंवा बौद्ध धर्म हे सार्वजनिक आहेत. दीक्षा घेऊन त्यांचं पालन करता येतं. तसं हिंदू धर्माचं नाही. या धर्मात जन्म घ्यावा लागतो आणि एकदा जन्म घेतल्यावर तुमची इच्छा असो नसो तुम्हाला हिंदू म्हणूनच जगावं लागतं. ख्रिस्ती, मुहम्मदी हे धर्म सार्वजनिक आहेत, म्हणून लगेच त्यांचा स्वीकार करा असं मी म्हणणार नाही, कारण त्या धर्मातही दोष शिरले आहेत.
म्हणून सर्वांना सारखाच हितकारक ठरेल असा धर्मविचार स्वीकारला पाहिजे. सर्व मानवजात एक आहे, सत्य हाच धर्म आहे, हे मानणारा सार्वजनिक सत्यधर्म आम्ही मानव समाजापुढे ठेवत आहोत. आमचा धर्मविचार प्रत्येकानं स्वीकारलाच पाहिजे असा जुलूम आम्ही कोणावरही करत नाही. कोणाही व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याआड आम्ही येणार नाही. उलट सत्यधर्माला अनुसरून अनेक धर्मीय व्यक्ती एका घरात गुण्यागोविंदानं नांदत आहेत असा दिवस पाहायला मिळो अशी आमची त्या सर्व शक्तिमान ईश्वराकडे प्रार्थना आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे धर्मपीठ नाही. धर्मपीठ पुरोहितशाहीला जन्म देतं, कर्मकांड निर्माण करतं. असं धर्मपीठ निर्माण करणं हा सत्यधर्माचा उद्देश नाही. प्रत्येकानं बुद्धीची कसोटी लावून सत्याचा शोध घ्यावा आणि त्याप्रमाणे आचरण करावं, हीच सत्यधर्माची शिकवण आहे. आज आपल्या समाजबांधवांची स्थिती फार हालाकीची आहे. भट जोशी त्यांना धर्माच्या नावाखाली लुटून खात आहेत. पूर्वजांच्या लबाड्या झाकण्यासाठी निर्माण झालेले समाज त्यांच्या हिताचा विचार करणार नाहीत. ते काम आपणच केलं पाहिजे. जुलूम, अन्याय यांना बळी पडलेल्या आपल्या अज्ञानी देशबांधवांना त्यातून सोडवलं पाहिजे. याविषयी आपणही आपली मतं मांडावीत अशी विनंती मी करतो. तात्यांचं भाषण संपलं. वातावरण एकदम सुन्न होऊन गेलं होतं. तात्यांनी जणू प्रत्येकाच्या मनातले विचार बोलून दाखवले होते. हळूहळू चर्चेला तोंड फुटलं. प्रत्येकजण मोकळेपणानं आपले विचार मांडू लागला. कृष्णराव म्हणाले, तात्यासाहेब, सत्यधर्माचा स्वीकार केल्यानं आपला समाज ब्राह्मणी हिंदू धर्माच्या जोखडातून मुक्त होईल. शंकाच नको, तात्या म्हणाले. ब्राह्मणी हिंदू धर्माची रचनाच असत्यावर आधारलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म समाजाच्या मानगुटीवर बसलेलं ब्राह्मणी धर्मसत्तेचं भूत जमीनदोस्त करील. ब्राह्मणांची मिरासदारी होऊन बसलेल्या हिंदू धर्मात शूद्रातिशूद्रांच्या हिताचा विचार नाही. सार्वजनिक सत्यधर्म सर्वांसाठी असेल. त्यात आंधळ्या कर्मकांडाला, गूढवादाला किंवा मूर्तीपूजेला थारा असणार नाही. आमचा हेतू केवळ धर्मसुधारणा हा नाही. धर्म म्हणजे काय हे लोकांना जाणवून द्यावं हा आमचा हेतू आहे. ब्राह्मणी अधर्माची गुलामी करण्यात आपलं हित नाही, तसं इतर कुठल्याही धर्माच्या कच्छपी लागण्यातही नाही. प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. त्यासाठी मनाला गुलाम करणाऱ्या गूढांना फाटा दिला पाहिजे. ख्रिस्ती धर्मावर टीका करूनही थॉमस पेननं वेगळा धर्म निर्माण केला नाही. धर्माचा विचार करण्याची स्वतंत्र बुद्धी त्यानं आम्हाला दिली. हे त्याचं कार्य आहे आणि त्याच आधारावर सत्यधर्माला विचारांची गुलामी नव्हे तर विचारांचं स्वातंत्र्य अपेक्षित आहे. स्वतंत्र धर्मविचार मांडलाच पाहिजे याविषयी कोणाच्याही मनात कुठलाच विकल्प नव्हता. समाजाची तत्त्व कोणती असावीत हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. चर्चेअंती तयार झालेली तत्त्व तात्यांनी वाचून दाखवली. 1. ईश्वर एक असून तो सत्यरूप आहे. तोच जगातील सर्व प्राणीमात्रांचा पिता आहे. 2. आईच्या भेटीसाठी अगर बापाला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे कोण्या मध्यस्थीची गरज नसते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या प्रार्थनेसाठी कुठल्याही धर्मगुरूची आवश्यकता नाही. 3. मनुष्य जातीनं श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनी श्रेष्ठ ठरतो. ही तत्त्व ज्याला मान्य आहेत तो सत्यशोधक समाजाचा सभासद होऊ शकतो. कोणालाही सहज समजेल असा धर्मविचार या तत्वांमध्ये आलेला होता. नारायणराव नगरकर, नारायणराव कडलक, कृष्णराव भालेकर, शाहीर धोंडीराम यांचीही भाषणं झाली. त्यांनीही सार्वजनिक सत्यधर्माची आवश्यकता प्रतिपादन केली. तात्यांनी दीक्षाविधीविषयी माहिती दिली. दीक्षाविधीत क्षत्रियांच्या मूळ धर्म परंपरांचं भान ठेवण्यात आलं होतं. दीक्षाप्रसंगी घ्यावयाची प्रतिज्ञाही त्यांनी वाचून दाखवली. तात्यासाहेब, आता दीक्षाविधीला सुरुवात होऊ द्या, नारायणराव नगरकर म्हणाले. ही तत्त्व सर्वांना मान्य आहेत का हे आधी स्पष्ट होऊ द्या. काय ज्ञानोबा, तात्या म्हणतात ते पटतंय ना? तात्या सांगत होते ते सारं काही भक्तिभावानं ऐकत असलेले ज्ञानोबा दचकले. तात्यांनी सांगितलं ते बरोबरच आहे, ते मला पटलं. ज्ञानोबांनी आपला होकार भरला. त्यांची प्रतिक्रिया सर्वांना आवडली. आम्हालाही समाजाची तत्त्व मान्य आहेत. त्यांना दुजोरा देत सर्वजण म्हणाले, ठीक आहे, सीताराम तळी घेऊन ये. तात्या उठले. एका घोंगड्याची घडी घालून त्यांनी मधोमध ठेवली.
त्यावर काकूंनी भरून पाठवलेली गूळ गुलाब खोबऱ्याची तळी ठेवली आणि सर्वांना तळी उचलण्याचं आवाहन केलं. सर्वांचे हात तळीला लागले. बळीस्थानातील क्षत्रपतींचा येळकोट सुरू झाला. हर हर महादेव, चिंतामण मोरया, बहिरव की चांग बोलो, भवानी की जय, हनुमान की हूँ, गरुड़ का झरारा, आसमान का तारा, फेर वाजे नगारा, सोन्याची जेजुरी, रुपयाचा फवारा, मोत्याचा तुरा, देव आले घरा, सदानंदाचा येळकोट. काळबहिरीचं चांग भलं, तात्यांनी घोषणा दिली. काळबहिरीचं चांग भलं. सर्वांनी जय जयकार केला. खंडोबाचा येळकोट, खंडोबाचा येळकोट. सर्व क्षेत्रपतींचा जय जयकार झाला. गुलाल भंडार उधळला गेला. तात्यांनी प्रतिज्ञा म्हणायला प्रारंभ केला. सर्व मानवप्राणी एकाच देवाची लेकरं आहेत. सबब ती माझी भावंड आहेत. परमेश्वराची पूजा अगर भक्ती करते वेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षित करीन. नेहमी राजनिष्ठेनं वागेन. सत्यरूप परमेश्वरास साक्षी ठेवून मी ही प्रतिज्ञा करत आहे. तात्यांच्या नंतर राजाभाऊंसह इतर सर्वांनी प्रतिज्ञा म्हटल्या. लगेचच पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणून तात्यासाहेब फुले आणि कार्यवाह म्हणून नारायणराव कडलक यांची नावे जाहीर करण्यात आली. समाजाच्या सभासदांची यादी तयार होऊ लागली. प्रत्येकजण आपापलं नाव पुकारत होता. नारायणराव कडलक लिहून घेत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. धर्माचा अधिकार नसलेल्या लोकांनी धर्म स्थापन केला होता. स्वतंत्रपणे आपला जीवनमार्ग निवडला होता. आता ते कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नव्हते. प्रत्येक धर्मनिष्ठ ईश्वरनिष्ठ माणसासाठी सार्वजनिक सत्यधर्माची सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. भाग 45. दिवे लागण होऊन गेली. दुकानातली कामं आटोपून तात्या घराकडे निघाले. त्यांच्या चटचट उठणाऱ्या पावलांवरून ते घाईत आहेत हे कोणीही सांगू शकलं असतं. आणि ते खरंही होतं. थोड्या वेळानं शाहीर धोंडीराम येणार होते. त्यांना काही अखंड लिहून द्यायचं तात्यांनी कबूल केलं होतं. परंतु ते अजून लिहून व्हायचे होते. आज शनिवारवाड्यासमोर शाहिरांचं भाषण होतं. तात्यांच्या ताज्या अखंडाशिवाय भाषणाला रंगत येणार नव्हती. तात्यांना श्वास घ्यायला फुरसत नव्हती. अंगावर कामाचा डोंगर येऊन कोसळला होता. समाजाची स्थापना झाल्या झाल्या कार्तिक महिन्यात सर्व सभासदांनी ब्राह्मणांशिवाय तुळशीची लग्न लावून बंडाचा झेंडा उभारला. त्या बातम्या गावोगाव जाऊन पोचताच समाजाच्या शाखा उघडण्याचा नुसता धूमधडाका उडाला. पर्वती, भिल्लार, भांबुर्डे, हडपसर इत्यादी अनेक ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. तात्यासाहेब फुले येणार आहेत एवढं कळण्याचा अवकाश माणसं 10-10 मैलाचं अंतर तोडून सभेला येत. शाहीर धोंडीराम, भीमराव महामुनी, कृष्णराव भालेकर असे फरडे शाहीर आणि वक्ते सत्यशोधक चळवळीत उतरले. ठिकठिकाणी होणाऱ्या त्यांच्या सभा बेसुमार गाजल्या. कसबिणीचे नाच तमाशे आणि कलगीतुऱ्याच्या शाहिरीत रममाण होणारे शेतकरी सत्यशोधकांचे पोवाडे ऐकण्यात रंगून जाऊ लागले. कलगीतुरेवाले अनेक शाहीरसुद्धा आता सत्यशोधक जलसे करू लागले. कृष्णरावांचा राघू गाडीवानाचा पोवाडा लोकांच्या तोंडावर खेळू लागला. पुणे इलाख्यात नवचैतन्य संचारलं. त्याचं लोण हळूहळू महाराष्ट्राच्या इतर भागातही पसरत चाललं. थेट सातारा, बुलढाणा, ठाणे इथंपर्यंत चळवळ पोचली. मुंबईतही हालचाली सुरू होत्या. आनंदाची गोष्ट म्हणजे कृष्णराव भालेकर, पंढरीनाथ आबाजी चव्हाण, रावजी शिरोळे असे नव्या दमाचे अनेक तरुण समाजाला लाभले. आपल्या भाषणातून, निबंधातून आणि कवनातून त्यांनी जोमानं समाजजागृतीचं कार्य सुरू केलं. त्यासाठी कृष्णरावांनी नवीच शक्कल शोधून काढली. बुधवारी बुधवार पेठेत, गुरुवारी गुरुवार पेठेत अशी प्रत्येक दिवशी प्रत्येक पेठेत व्याख्यानं देण्याचा धडाका त्यांनी सुरू केला. पुण्याच्या ब्राह्मणांनी त्यांच्या सभांचा धसकाच घेतला. सभा म्हटल्यावर अध्यक्ष हवाच. परंतु राव बहादूर गोपाळराव हरी सोडले तर कोणीही ब्राह्मण विद्वान त्यांच्या सभेला अध्यक्ष म्हणून यायला धजत नसे. ठाण्यात डॉक्टर संतूजी लाड, साताऱ्यात रामचंद्रराव धामणसकर, बुलढाण्यात बापूजी हरी, मुंबईत स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी सत्यशोधक चळवळीचे ध्वज खांद्यावर पेलले. पुण्यात रामशेठ उरवणे,
विठ्ठलराव गुठाळ अशी कितीतरी मान्यवर माणसे समाजाच्या झेंड्याखाली एकत्र आली. दर रविवारी बैठकी झडत होत्या. 15 दिवसातून एका शनिवारी एखाद्या उपयुक्त विषयावर व्याख्यान होत. मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्येपासून फायदे, अनिष्ट चालीरीती, खरा धर्मविचार, जातीभेद, मूर्तीपूजा असे कितीतरी विषय मांडले जात. चहूबाजूनी देणग्यांचा ओघ सुरू होता. तन मन धन लावून माणसं झटत होती. रविवारच्या बैठकीला परगावाहून माणसं येत. दुकानातील जागा अपुरी पडू लागली म्हणून सदोबा गावडे डॉक्टर यांच्या वाड्यात जमावं लागत होतं. आता ती रविवारची बैठक राहिली नव्हती. ती सत्यशोधक समाजाची साप्ताहिक सभा झाली होती. या सर्व वातावरणात तात्यांची कवित्व शक्ती पुन्हा जागृत झाली. त्यांना चालता बोलता अनेक अखंड सुचत. भाषणात ते त्याचा सहज वापर करीत. दिवसेंदिवस मनात घोळत राहिलेले अखंड ते रात्री पहाटे वेळ मिळेल तेव्हा लिहून ठेवत. शाहीर धोंडीराम यांचा तगादा असे तो वेगळाच. त्यांना व्याख्यानात दाखले देण्यासाठी तात्यांचे अखंड हवे असत. त्यांच्यामुळेच तात्यांचे बरेचसे अखंड कागदावर उतरत आणि हातोहात सत्यधर्माच्या प्रचारकांपर्यंत पोचविले जात. पोट जाळण्यासाठी लहान सहान बातम्या मोठ्या करून छापणाऱ्या पुण्यातल्या गुलाबी वर्तमानपत्रांना अजून सार्वजनिक सत्यधर्माच्या स्थापनेची बातमी लागलेली दिसत नव्हती. नाही म्हणायला एका विविधज्ञानी मासिकानं गुलामगिरीची दखल घेतली. मूर्खत्वमय निंदाप्रचूर चोपडे, त्याला पुस्तक म्हणण्यास शरम वाटते, या शब्दात गुलामगिरीची दखल घेऊन विविध ज्ञानविस्तारानं लिहिलं, त्याचे कर्ते ज्योतिराव गोविंदराव फुले कोणी आहेत. या नावाच्या गृहस्थाने काही वर्षापूर्वी अशीच वेडगळ आणि निंदक चोपडी छापवली होती. तेच गृहस्थ हे असे दिसते. या निमित्ताने त्या लेखकाचा जातीभेद विवेकसार या ग्रंथावरील राग दिसून आला. गुलामगिरीतील व्याकरण ज्ञान, भाषाज्ञान, इतिहास ज्ञान, धर्मज्ञान, तर्कज्ञान इत्यादी सर्वच गोष्टी अद्वितीय असल्याची टवाळी करून त्यानं फुल्यांचं ग्रंथकर्तृत्व मुदलात संशयास्पद ठरवलं. हे चोपडं कोणी ख्रिस्ती होऊन फसलेल्या मत्सरी, खुजट, निराश मनुष्यानं निर्माण करून फुल्यांना टिक्क्याचा अधिकार दिला आहे असं उघड दिसतं. हे चोपडं शिव्यांनी, अभद्र भाषणांनी आणि असह्य गोष्टींनी भरलेलं आहे असे अनेक शेरे त्यांनी मारले होते. गुलामगिरीत विविध ज्ञान विस्तारकर्त्याला विविध ज्ञानी म्हटल्याचा राग असा निघाला होता. नेहमीच्या धावपळीतून वेळ काढून आज सकाळी तात्या रावसाहेब रानड्यांकडे शोक समाचारासाठी जाऊन आले. गेल्या 2 वर्षात रावसाहेबांकडे शोक समाचारासाठी जायची ही दुसरी वेळ. 2 वर्षांपासून क्षयानं आजारी असलेल्या रमाबाईंचं निधन झालं. भगिनीच्या वैधव्यापाठोपाठ पत्नी वियोगाचं दुःख रावसाहेबांना सोसावं लागलं. सुधारक मित्रांनी आत्ताच त्यांच्या मागं विधवेशी लग्न करा म्हणून तगादा लावला होता. परंतु रावसाहेब त्याविषयी काहीच बोलायला तयार नव्हते. सत्यमेव जयते हे शब्द लिहिलेला वाड्यावरचा तांबडा ध्वज मंदपणे फडफडत होता. दाटून आलेल्या अंधारात त्याचा तांबडा रंग अधिकच गडद वाटत होता. अंगण सुनं झालं होतं. ध्वजाखाली खेळणारी मुलं तात्यांची वाट पाहून घरोघर गेली होती. आता लक्ष्मी आणि बाबू शाळेत जाऊ लागले होते. संध्याकाळी तात्या घरी येत त्यावेळी सवंगड्यांसह चालेला त्यांचा खेळ रंगात आलेला असे. मुलांनी फुललेलं अंगण पाहून तात्यांनाही आनंदाचं भरतं येई. सारं काही विसरून तेही मग मुलांमध्ये मूल होऊन जात. खेळ, गप्पा गोष्टी यात संध्याकाळ कुठल्या कुठे हरवून जात असे. तात्या घरात शिरले. काकू कुठं दिसत नव्हत्या. तात्यांनी हाक दिली, सीताराम, सावित्रीबाई कुठं गेल्यात का? जी, संध्याकाळी गोंड्याच्या वाड्यातल्या बाई आल्या होत्या, त्यांच्याबरोबर गेल्यात, सीताराम म्हणाला. तात्यांनी उपरण्यात बांधून आणलेले साखर पोहे मुलांना दिले. हातपाय धुतले. सीतारामला काय हवं नको ते विचारलं आणि डेस्कसमोर बैठक मारली. तात्यांनी 4 ओळी लिहिल्या असतील नसतील तेवढ्यात शाहीर आलेच. या शाहीर, तुमचीच वाट पाहत होतो. बसा, हा अखंड ऐका. ओल्या अक्षरांवर वाळूंची रांगोळी घालत तात्या म्हणाले. म्हणा म्हणा तात्यासाहेब. शाहीर सरसावून बसले. तात्या अखंड गाऊ लागले. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, आर्यास सांगतो
ज्योती म्हणे. वाह वाह तात्यासाहेब. शाहीर, ब्राह्मणांवर झोड उठवलेली नाही म्हणून आश्चर्य नाही ना वाटलं? शाहीर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ब्राह्मण जातीचा कोणीही माणूस आपला शत्रू नाही. जातीभेद करणारी ब्राह्मणी वृत्ती हा आपला शत्रू आहे. समाजाला सत्याचा मार्ग दाखवणं, आपल्या अज्ञानी देशबांधवांना खोट्या धर्माच्या कचाट्यातून सोडवून खऱ्या धर्माचा प्रकाश दाखवणं हा आपला हेतू आहे. सत्यधर्म सार्वजनिक आहे. तो स्त्री शूद्रांसाठी आहे, तसा ब्राह्मणांसाठीही आहे. माणसांसाठी वेगवेगळे धर्म असू शकत नाहीत, कारण या विश्वाचा निर्मिक एकच आहे. संपूर्ण मानवजात एक आहे, म्हणून संपूर्ण मानवजातीचा धर्म एकच आहे. परंतु आज असा एक धर्म जगात उपलब्ध नसल्यानं धर्मस्वातंत्र्याचं तत्त्व सत्यधर्माला मान्य आहे. अनेक धर्माचे लोक एका कुटुंबात सुखानं नांदू शकले तर ते समाजातही एकोप्यानं नांदतील. तोच एकोपा सत्यधर्माला पाहिजे आहे. हा अखंड ऐका. सत्यावीण नाही धर्म तो रोकडा, जनाशी वाकडा मतभेद. सत्य सोडू जाता वादामध्ये पडे, बुद्धीचं वाकडे जन्मभर. सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई. मानवांचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. तात्यांनी दिलेले अखंड घेऊन शाहीर निघून गेले. तात्यांनी दौतीत टाक बुडवला आणि ते पुन्हा लेखनात घडून गेले. मानव सारखे निर्मिके निर्मिले, मी नाही केले कोणी एक. कमी जास्ती बुद्धी मानवा वोपिली, कोणा नाही दिली पिढी जादा. शूद्रादिक नाही कशामध्ये उणा, अवयवी खुणा आर्यापरी. तात्यासाहेब, 2 जण भेटायला आलेत. सीतारामनं वर्दी दिली. पाठव त्यांना आत, तात्या म्हणाले. मध्यम वयाचे 2 गृहस्थ तात्यांसमोर येऊन बसले. तात्यांच्या लक्षात होतं ते दोघं रविवारच्या सभेला आले होते. नावगाव सांगून त्यांच्यातला एक गृहस्थ म्हणाला, तात्यासाहेब, तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारा. तुम्ही म्हणता आपल्या मराठी भाषेत प्रार्थना केली तर ती देवाला पोचते, पण आपली मराठी भाषा देवाला कशी कळणार? देवाची भाषा तर संस्कृत आहे ना. मग परवाच्या सभेला आम्ही विचारणार होतो, मग का विचारलं नाही? कसं विचारायचं, लोक हसतील की. त्यात हसण्यासारखं काय आहे? पण ही शंका तुमच्या मनात का आली? आमच्या घरी जोशीबुवा तिथीवार सांगायला येतात. ते म्हणले मराठी भाषेत केलेला पूजापाठ देवाला पोचत नाही, देवाची भाषा संस्कृत आहे. तेव्हा त्याच भाषेत त्याचे वेदमंत्र लिहिलेले आहेत आणि ते म्हणण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे म्हणले. मराठी भाषेत पूजापाठ करणं पाप आहे म्हणले. दुसरा गृहस्थ दुजोरा देत म्हणाला, बंधूनो, संत तुकाराम, गोरा कुंभार, चोखा मेळा, सावता माळी यांनी आपले अभंग तुम्ही आम्ही बोलतो त्या भाषेतच केले आहेत ना? वय, तर मग त्यांनी ते पाप केलं आहे का? दोघे एकमेकांकडे पाहू लागले. दोघे विचारात पडले होते. नाही, नकारार्थी मान हलवीत एक गृहस्थ म्हणाला. त्यांचा भक्तिभाव सर्व शक्तिमान ईश्वरापर्यंत पोचलाच की नाही? पोचला तर मग ही शंका मनातून काढून टाका. जगात इतर कुठल्याही देशात संस्कृत भाषा नाही. ते लोक आपापल्या भाषेतच देवाची प्रार्थना करतात. ईश्वर हा सर्व साक्षी, सर्व ज्ञानी आहे. तुमच्या मनात काय चाललं आहे हे ज्याला कळतं त्याला तुमची प्रार्थना कळणार नाही का? असं पहा, पापी लोकांनी संस्कृत सोडून दुसऱ्या भाषेत खोटं बोलायचं पाप केलं किंवा पापी विचार केले तर देवाला संस्कृतशिवाय दुसरी भाषा येत नसल्यानं तो त्यांना पापी ठरवू शकणार नाही असं तुम्ही म्हणणार का? असं कसं? पापी ते पापीच, देव त्यांना पापीच ठरवणार. पण तात्यासाहेब, तुम्ही जे ईश्वर सांगता त्याला म्हणायचं तरी काय? त्याला काहीतरी नाव असेलच की. एकानं शंका काढली. तात्या म्हणाले, त्याला असं कुठलंच नाव देऊ नका. त्याला ईश्वर म्हणा किंवा निर्मिक म्हणा, पण तो एकच आणि सर्वशक्तिमान आहे हे जाणून घ्या. तो दगडात नाही की कुठल्या देवळात नाही. ईश्वर म्हणजे 33 कोटी देवांचं लेंढार नाही. 33 कोटी देव ही आंधळी श्रद्धा आहे. असे कोट्यावधी देव पूजायची सवय लागली की तेही अपुरे पडतात. आता हेच पहा, तुम्ही तांबड्या जोगेश्वरीला जाता, पिवळ्या जोगेश्वरीला जाता, चतुशृंगीला जाता, शेख सल्ल्याच्या दर्ग्याला जाता, शादावलाच्या उरसात जाऊन हैदोसदुल्ला करता, अगदी दिसेल त्या देवाला दंडवत घालता. असे देवदेव करत बसलात तर देवांना तोटा नाही. दोघे शरमले.
तात्यांनी बरोबर वर्मावरच बोट ठेवलं होतं. तात्यांचं म्हणणं त्यांना मनोमन पटलं आणि त्याच वेळी त्यांची पाखंडी म्हणून निंदा का केली जाते तेही लक्षात आलं. तात्या म्हणाले, बंधूनो, मोठमोठी मंदिरं बांधून भक्तांना बुचाडणारे लोक ईश्वराच्या नावाला काळीमाच लावत असतात. दावीद ससूनं दवाखाना बांधून गोरगरिबांच्या कल्याणाची केवढी सोय केली आहे, पण आपल्या देशातल्या श्रीमंत संस्थानिकांना हे सुचणार नाही. शिंदे सरकारनं पुण्यात लक्ष ब्राह्मण भोजन दिलं. लक्षावधी रुपयांचं खत करण्याऐवजी असं एखादं परोपकाराचं काम केलं असतं तर गोरगरिबांना सुख आलं असतं. पण लाडू खाऊ ब्राह्मण कारभारी शिंदे सरकारांना हा सल्ला देतील कशाला? दोघांपैकी एक गृहस्थ म्हणाला, तात्यासाहेब, गावात बामण लोक तुम्हाला पाखंडी, धर्मबुडव्या म्हणतात. त्यांनी हुलच उठवली आहे की तुम्ही धर्मबुडवे, पाखंडी हायसा म्हणून. तात्या हसले, म्हणाले, आपल्या स्वार्थासाठी धर्माला, राजसत्तेला आणि प्रत्यक्ष ईश्वरालाही दावणीला बांधणारे लोकच खरे पाखंडे आहेत. ज्या ज्यावेळी त्यांच्या स्वार्थावर गदा आली त्यावेळी त्यांनी असाच उलटा कांगावा केलाय. चोराच्या उलट्या म्हणतात त्या याच. यज्ञाच्या धुन्या फुंकून फुंकून आंधळ्या झालेल्या या पाखंड्यांना खरा ईश्वर, खरा धर्म कधी दिसलाच नाही. यज्ञाच्या नावाखाली धनधान्याचा आणि तेल तुपाचा नाश तेवढा झाला. पण हा झगडा आजचा नाही. जुन्या काळी बुद्ध, चार्वाक, बृहस्पती या थोर विद्वानांनी हिंदू धर्मावर याहून कठोर टीकेचे प्रहार केले आहेत. परंतु हा ब्राह्मणी हिंदू धर्मच असा गेंड्याच्या कातडीचा आहे की त्याच्यावर लवकर परिणाम होत नाही. पाखंडी म्हणून विरोधकांना हरवणं शक्य नसतं तेव्हा ते विरोधकांना आपल्या जथ्यात ओढून घ्यायलाही मागे सरत नाहीत. बुद्ध आणि जैन धर्माचं काय झालं? ते खरे ईश्वर नाकारणारे धर्म. परंतु बुद्धाला हरवणं शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी बुद्धालाच परमेश्वराचा 9वा अवतार म्हणून घोषित करून टाकलं. परस्पर विरोधी शास्त्रवचनं लिहून संपूर्ण समाजाला गोंधळात टाकलं. बंधूनो, आपल्या शूद्रातिशूद्र समाजाला ब्राह्मणी धर्माचा गडबड गुंडा अजून पुरता कळलेला नाही आणि तो लवकर कळणारही नाही. समाजातल्या अज्ञ लोकांना छळण्यासाठीच त्यांनी आपल्या त्या पोथ्यांचा उपयोग केला आणि वरून त्या अडाणी तत्त्वज्ञानाला ज्ञान हे नाव ठेवून तुम्हा आम्हाला शिकायची बंदी केली. गाढ ओझी वाहतात तसे हे फक्त पोथ्यांची ओझी वाहत राहिले. समाजाला नाडणं हाच ब्राह्मणांचा धर्म बनला आणि त्यांची आंधळी गुलामी हा इतरांचा धर्म बनला. आता तुम्हीच सांगा तात्यासाहेब, आमच्यासारख्या अडाणी लोकांनी कसं करावं? तुम्ही फक्त एकच करा, प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून घ्या. मी सांगतो तेच पूर्ण सत्य आहे असंही मानू नका. तोही आंधळेपणाच होईल. जे विचार योग्य वाटतील त्यांचा स्वीकार करा आणि त्याप्रमाणे वर्तन करा. किंवा एवढं कशाला? इतरांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही इतरांशी वागा. फक्त एका ईश्वराचं भय मनात बाळगून सर्वांनी बहीण भावासारखं वागलं असता सर्वजण सुखी होणार आहेत आणि तेव्हाच ईश्वरालाही संतोष होणार आहे. सत्य हे ईश्वराचं रूप आहे. सत्य हाच ईश्वर आहे. प्रत्येक व्यवहारात सत्याची स्थापना करणं म्हणजेच सत्यधर्माचं पालन करणं होय. व्यर्थ नामघोष करून ईश्वराचं मस्तक फिरवण्यापेक्षा सत्यानं वागा, हेच खरं धर्माचरण आहे. माणसात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका. जो ग्रंथ असा भेदभाव करायला शिकविल तो ग्रंथ अपवित्र आणि थोतांडी समजा. बंधूनो, संस्कृतसारखी अवघड भाषा त्यांनी आपल्या विरुद्ध हत्यारासारखी वापरली आहे. मरू घातलेल्या त्या भाषेला देवभाषा हे नाव ठेवून मुद्दामच त्या भाषेत त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले आणि वरून त्यात लपलेले आपले स्वार्थी हेतू उघड होऊ नयेत म्हणून इतरांना ते ग्रंथ वाचायची मनाई करून ठेवली. त्यासाठीच शूद्रातिशूद्रांना विद्येची बंदी केली. आपली कपट कारस्थानं शूद्रांच्या ध्यानी येऊ नयेत म्हणून त्यांनी शिकू नये असे कडेकोट बंदोबस्त करून ठेवले. त्यामुळेच त्यांच्या पोथ्यात लपलेली गोम शोधून काढणं आजवर आम्हाला शक्य झालं नाही. परंतु आता हे काम आम्ही हाती घेणार आहोत. त्या कल्पित ग्रंथांना तर्कांची कसोटी लावणाऱ्यालाच ते नास्तिक ठरवतात. परंतु थोडा विचार करा, त्यांनी रचून ठेवलेली एक तरी पोथी तर्काच्या कसोटीवर टिकाव धरते का? कल्पनेचे देव निर्माण करून त्यांच्याही पेक्षा स्वतःच अहम ब्रह्म व श्रेष्ठ होऊन बसलेत. हे केवढं मोठं ब्रह्मगारुड आहे. कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड हितासाठी, हेच खरं. विश्वाचा निर्माण करता ईश्वर
त्यालाच निर्माण केल्याची हूल उठवणं या नास्तिकपणाला जगात कुठं तोड सापडेल का? त्यांनी लिहून ठेवलेल्या कल्पित ग्रंथांविषयी पक्का शोध घेतल्याशिवाय त्यांच्या तोंडच्या थापांवरून जातीभेद, कर्मसिद्धांत असली थोतांड खरी मांडणं हा शूद्रातिशूद्रांचा शुद्ध वेडेपणा होय. तुमच्या दुःखाचं कारण कोणतं? तर तुमचं गेल्या जन्मीचं पाप. मी दुःखी का? तर दुःख भोगणं माझ्या दैवात आहे म्हणून. संपूर्ण समाजाला कृतिशून्य बनवणारं हे कपटी तत्त्वज्ञान आहे. त्याचं खरं स्वरूप आणि त्याचा हेतू आपण ओळखला पाहिजे. ब्राह्मणाला ठार मारणाऱ्या शूद्राला मृत्यूदंड, परंतु ब्राह्मणानं शूद्रहत्या केली तर त्याला कावळा, बेडूक, घुबड यासारख्या प्राण्यांना मारल्यावर घ्यायचं असतं ते प्रायश्चित. म्हणजे त्यांच्या न्यायदानात शूद्रांना कावळ्या बेडका इतकी किंमत आहे. हा कुठला न्याय आहे? असं धर्मशास्त्र आपलं म्हणून कवटाळणं ही गुलामगिरी आहे. आता तरी ब्राह्मण सर्वत्र पूज्य या वाक्याला हरताळ लावा आणि स्वतंत्रपणे विचार करून जगायला शिका. त्यांच्या त्या ब्राह्मणी कायद्याचा अनुभव आम्ही घेतला आहेच. आमचं दयाळू सरकार आज तो कायदा लावत नाही, म्हणून आम्ही सुखानं जगत आहोत. दोघा गृहस्थांच्या सर्व शंका दूर झाल्या होत्या. तात्यासाहेबांना नमस्कार करून ते निघून गेले. तात्या विचारात पडले. कारवाया सुरू झाल्या होत्या. आता अधिक सावधगिरीनं पावलं उचलायला पाहिजे होती. पोटावर पाय पडल्यावर ते अधिकच पिसळणार होते. बराच वेळ गेला. काकू अजून आल्या नव्हत्या. तात्यांना काळजी वाटू लागली. तेवढ्यात मागचं दार करकरलं. एका हातानं दार ढकलत काकू आत शिरल्या. त्यांच्या कुशीत जुनेऱ्यात गुंडाळलेलं एक नवजात अर्भक दिसत होतं. तात्यांनी पुढं होऊन त्यांच्या हातून ते मूल घेतलं. दोघं माझघरात आले. मूल रडून रडून गाढ झोपलं होतं. रक्ताळलेली नाळ पोटावर तशीच लोंबत होती. कोण अडलं होतं सावित्रीबाई? काशीबाई म्हणून एक विधवा केशवपंत सिंधीच्या वाड्यात राहते. ती बिचारी कल्याणची आहे. भाऊ मोठा मामलेदार आहे म्हणतात. त्यानंच इकडं आणून सोडलं. तसं पाहिलं तर ती मूळची आपल्या गावातली नातू घराण्यातली आहे. पण कोणी आसरा द्यायला तयार नाही. धुनी भांडी करून दिवस काढते. जीव द्यायला निघाली होती. कितीही समजूत घातली तेव्हा राहिली. मुलगा द्यायलाही तयार नव्हती. गळ्याला नख लावून मारून टाकणार होती. पोटच्या पोरासारखं सांभाळीन, कधी अंतर देणार नाही असं किती किती समजावलं तेव्हा कुठं द्यायला तयार झाली. बाळाकडे एकटक पाहत काकू बोलत होत्या. एवढं घडलं आणि तुम्ही मला काहीच का सांगितलं नाही? काकूंनी तात्यांकडे पाहिलं आणि ओठ मुडपत त्या म्हणाल्या, तुम्हाला तेवढा वेळ आहे शेठजी? तात्या ओशाळले. काकू म्हणाल्या ते खरंच होतं. अनाथालयाचं सारं काम काकूच सांभाळत होत्या. खरं आहे तुमचं, पण तुमच्यामुळेच मी निश्चिंत आहे ना, तात्या म्हणाले. तेही खरंच. द्या त्याला इकडं. बाळाला घेऊन काकू स्वयंपाकघरात निघून गेल्या. तात्याही त्यांच्या मागोमाग तिथं गेले. नव्या पाहुण्याचं सगळं होईपर्यंत पाळणा तयार करायला पाहिजे होता. सावित्रीबाई, बाळाचं नाव काय ठेवायचं? काय ठेवायचं? तुम्ही सांगा. नाही, तुम्हीच सांगा. येशू, यशवंत. आवडलं? दाताखाली ओठ दाबत काकू बारीक हसल्या. त्यांना नाव आवडलं होतं आणि ते बोलून दाखवायची गरज नव्हती. पण हेच नाव का म्हणून विचारलं नाहीत? येशूचं म्हणूनच ठेवलं ना. नाव छान आहे. येशू, यशवंत. तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा व त्याचं बरं करा असा सद्घोष देणाऱ्या महापुरुषाचं हे नाव आहे. आपल्या येशूला हाक मारताना आम्हाला त्याची आठवण येत राहील. तुम्हाला नाव खरंच आवडलं ना? आवडलं.